चला मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. डाव क्रमांक 1 पंच कळवतील. पंचांचा इशारा. ग्रँड फिनालेला सुरुवात. लेट्स प्ले. पहिल्या डावाला सुरुवात होईल. एक सेकंड. टी शर्ट परिधान केल्याशिवाय इथे मुख्य आयोजक कळवतील खेळाडूला खेळण्याची परवानगी नसेल. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय. नितेश भाऊ, समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय टी शर्ट वरनं. आपल्याला खेळ संपवायचा आहे. आपल्याकडे वेळ पण कमी आहे. इथे मार्गस्थ झालाय पुढचा चेंडू दीपू रायनासाठी. एक ओव्हरसीज खेळाडू तसंच गोलंदाजीच्या मार्कवर देखील. इथे लॉफ्ट केलाय. मिस टाइम स्ट्रोक. आरिफ चेंडू खाली. इथे जेल निसटलाय. खराब कामगिरी. या ग्रँड फायनलच्या मॅच मध्ये अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण इथे मात्र अपेक्षित नाहीये. आरिफ देखील आपण पाहिलं तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. सातत्याने आपण पाहिलं तर अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. परंतु इथे हे फायनलचं प्रेशर आहे. त्याच कारणात इथे झेल निसटलाय. दीपू रैना एका मोठ्या बॅटरचा इथे झेल निसटलाय. त्याला जीवदान मिळालंय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर निखिल यांना जीवदान मिळालं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच खेळाडूने धावा बनवल्या होत्या. इथे देखील बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तोपर्यंत पाहिलं तर एक चेंडू निर्धाव. षटक क्रमांक आपण पाहणार आहोत ते पहिलं प्रगतीपटावरती सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर नितीश कोंडविलकर एक ओव्हरसीज खेळाडू. या खेळाडूला देखील सातत्याने आपण या मैदानावरती खेळताना पाहतो. अप्रतिम अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच खेळीची इथे देखील गरज आहे. इथे पंच कळवतील वाईड बॉल. डाव्या एष्टीच्या बाहेर. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 3 धावा. इथे मात्र स्कोअर कार्डवरती
3 चेंडू आणि 3 धावा. पुढचा बॉल. इथे मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मोठा माटा गळाला आणि निखिल इथे छेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. डीजे तुझ्या डोळ्यांच्या कधी 100-1 कधी 100-2 त्या दिवशी झाला फिवर सुरू कधी 100-1 कधी 100-2 You know my name and 30+9 No that means you are old one धन्यवाद डीजे. पहिला बॅटर इथे मात्र निखिल. आजच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती, परंतु फायनलच्या मॅचमध्ये नितेश ने त्याला थांबवण्याचं काम इथे मात्र केले. नवीन बॅटर अतुल गायकवाड इथे मात्र स्ट्राईकवर सज्ज असतील. एक अनुभवी खेळाडू आविष्कार क्रिकेट क्लब या संघाचे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू हलक्या त्याने कट केला आहे. शॉर्ट पॉईंटला चेंडू मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूला इथे मात्र सन्मान देण्यात येते. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डामध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आपण पाहणार आहोत शेवटचा चेंडू असेल. 2 चेंडू. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रचंड वेगामध्ये चेंडू हाताळलाय. भन्नाट वेग. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 1चा खेळ संपुष्टात येईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 4 धावा आविष्कार क्रिकेट क्लब या संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फायनलची मॅच इथे आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. तसंच मान्यवरांची उपस्थिती देखील इथे आपल्याला लाभताना पाहायला मिळते. माननीय दीपूभाऊ चौधरी यांचं देखील शुभागमन होतं आहे या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. इथे देखील पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट केला आहे. स्क्वेअर कट. टकाटक खटाखट सटासट चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल अतुल यांच्या बॅटमधनं चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 8 धावा. इथे स्विच हिट. काय फटका तिथे मात्र सजवलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. अतुलच्या बॅटमध्ये येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग इथे मात्र मैदानामध्ये सुरू आहे. अतुल गायकवाड संघाचा अगदी महत्त्वपूर्ण खेळाडू आणि अनुभवी खेळाडू ह्यांना आपण पाहतोय. 2 लागोपाठचे चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केलाय. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आले होते. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पुढचा बॉल. इथे आणखीन एकदा बॅकफुटला जाऊन कट. टकाटक लागोपाठचा तिसरा चौकार. अतुल गायकवाड सेट ऑन फायर. 4 धावा. डीजे धन्यवाद. माननीय दीपूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून ह्या चौकार हॅट्रिक मुळे अतुल गायकवाड यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रोख जमा झालंय. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. फायनलची मॅच थ्रिलिंग मॅच इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 लागोपाठचे चौकार. अतुल गायकवाड. पुढचा बॉल.
इथे डान्सिंग डाऊन द विकेट चांगल्या पद्धतीला तिथे केलंय, परंतु आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट चेंडू शॉर्ट कव्हरला मार्गस्थ झालाय. एक सिंगल मात्र प्राप्त होतीये. धावसंख्या आपण पाहतोय ती मोस्ट अनलकियस धावसंख्या क्रिकेट जगतामधली 17. 17 म्हणलं की खतरा. पाहूयात तो 17चा खतरा कोणाला असेल. 17चा खतरा. पुढचा बॉल. इथे देखील ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हाताने हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग दी कार्पेट चेंडू शॉर्ट कव्हरला अडवला जाईल. तोपर्यंत पाहिले तर एक सिंगल. षटक क्रमांक आपण दुसरा प्रगतीपटावरती सुरू आहे. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर तब्बल 5 चेंडूंवरती 14 धावा इथे मात्र खर्च केल्यात संघाचे संघनायक संजय चव्हाण यांनी. अतुल गायकवाड 3 लागोपाठचे चौकार या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. ते तिथे स्ट्राईकवर सज्ज असतील. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर डीप पॉइंट आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुढचा बॉल. इथे आपण बारचा वापर चेंडूला सरळ खेळून दिले लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. काय बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरीची संपुष्टात येईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती डबल दुर्री 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतुल गायकवाड यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. तब्बल एका षटकामध्ये 4 चौकार त्यांच्या बॅटमधनं आल्यात. पॉवर प्लेचा पूर्णपण वापर त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. अनुभवी खेळाडू काय ते इथे मात्र सिद्ध करताना दाखवत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू तन्मय देशपांडे यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. सातत्याने आपण पाहिले तर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपण तन्मय यांना पाहतो, परंतु धावा इथे थोडेसे खर्च झाले आहेत. त्याकरिता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिला बॉल कमी गतीने टाकलेला स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. प्रणव तिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दीपू यांचा झेल सुटला होता. इथे कमी गतीने टाकलेला चेंडू शरीरावरती आपण पाहिलं तर चेंडू आदळाय. धाव बादाची संधी. फेकी खराब बॅकअप तिथे मात्र सुरेख केलं जाते हरिफनच्या माध्यमातून. एक सिंगल प्राप्त होतीये. पंच कळवतील लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 27 धावा. षटक क्रमांक आपण तिसऱ्या प्रगतीपटावरती सुरू आहे. अतुल गायकवाड ऑन स्ट्राईक. 4 चौकार त्यांच्या बॅटमधनं आले. पुढचा बॉल. तन्मय इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन, परंतु धावबादाची संधी. इथे देखील संधी गमावली. बाय स्वरूपाची धाव असेल पंच कळवतील. माननीय संतोष भाऊ गायकवाड यांचं देखील शुभागमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. आपलं देखील हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक स्वागत. इथे देखील आपण पाहिलं तर थोडंसं फंबल, परंतु एकच धाव तिथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. प्रणव लोखंड यांचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू आपण पाहिलं तर शरीराने अडवलाय. एक सिंगल प्राप्त होते एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती धावसंख्या 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याचमुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप पॉईंट, डीप वाईडिश लॉंग ऑफ, डीप वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. यष्टीची असेल की नसेल पंच कळवतील.
तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. बॅटरनं थांबायचं आहे तोपर्यंत निर्णय येणार नाही. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. काय चेंडू चेंडू पुढे पकडलाय की काय? फलंदाज OUT बाद असेल. चांगलं यष्टीरक्षण प्रशांत कोळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक विस्फोटक बॅटर त्याच्या बॅटबंद आपण पाहिलं तर धावा येत होत्या. तो बॅटर इथे बाद झालाय अतुल गायकवाड. परंतु अप्रतिम अशी कामगिरी चांगली बॅटिंग ही त्याला अतुल यांची पाहायला मिळाली. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर विकास येडेकर यांना आपण बॅटिंग करण्यासाठी पाहणार आहोत. सुंदर बॅटिंग इथे आपण अतुल यांची पाहिली. ग्रँड फिनालेमध्ये चांगली कामगिरी परंतु तन्मय इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतील. अतुल सारखं एका मोठ्या बॅटरला त्यांनी बाद केले आपल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर दीपू यांनी एक चौकार खेळला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर अप्रतिम असं कमबॅक. 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक आपण तिसऱ्या प्रगतीपटावरती आहे. षटक क्रमांक आपण तिसऱ्या प्रगतीपटावरती सुरू पाहतोय. शेवटचा चेंडू इथे देखील आपण पाहिलं तर प्रचंड वेगामध्ये चेंडू टाकलाय. मिस टाइम स्ट्रोक शॉर्ट कव्हरला. इथे मात्र झेल टिपतील आणि बॅटर क्रमांक दुसरा इथे लागोपाठच्या बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. विकास सेडेकर देखील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतील. तोपर्यंत डीजे षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ संपुष्टात आला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 29 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मागच्या 2 चेंडूवरती ते आपण पाहिलं तर 2 बॅटर तन्मयने आपल्या गोलंदाजीवरती बाद केले. नवीन गोलंदाज स्पीड स्टार प्रणव लोखंडे यांना आपण पाहणार आहोत. तसंच ओव्हरसीज खेळाडू दीपू रेना हेना इथे मात्र आघाडीचा बॅटर अजून देखील मैदानामध्ये. एक झेल त्याचा सुटला होता. त्यानंतर आपण पाहिले तर त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय. पुढचा बॉल इथे आखूट टप्प्याचा चेंडू प्रचंड वेग भन्नाट वेगाने चेंडू आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होईल. पंच कळवतील 1 फॉर दी ओव्हर. पंचांना आपण पाहिलं तर लगेचच गोलंदाजाला वॉर्निंग दिली आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर काय वेगामध्ये टाकलाय. पुढचा बॉल इथे बिगिट वाईड इस्लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिले सीमारेच्या पार. दीपूच्या बॅटमध्ये षटकार षटकार षटकार. कोणी नडणार नाही आपला सम्राट दरारा आहे रे. तुला करणार नाही तुला भरणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे उडतोस रे थोडासा बंद बुलत हवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील नड. दीपू राहण्यासाठी एक पारितोषिक आहे. ह्या पुढच्या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक संतोषजी गायकवाड यांच्या मार्फत दिलं जाईल. पाहूयात लागोपाठचे 2 षटकार टिपू यांच्या बॅटमध्ये येतील का की लोखंडे प्रणव हे त्यांना रोखताना पाहायला मिळतील का. पुढचा बॉल इथे दिशा भरकटली जाते डाव्या एष्टीच्या बाहेर. वाईट बॉल अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 36 धावा. 36 रन
विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. प्रणव लोखंडे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र चेंडूने जिंकली आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. टिपूच्या बॅट बंद षटकारा पाठोपाठ हा येईल चौकार. या षटकार आणि चौकार साठी इथे मात्र पारितोषिक दीपू रैना यांच्यासाठी माननीय दीपूभाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. काय अफलातून बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे. एका वेगवान गोलंदाजावरती इथे मात्र आक्रमण केले. इथे परफेक्ट यॉर्कर त्याला मात्र खोदून काढलाय. हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संजू तिथे मात्र फार वेगामध्ये चेंडू अडवताना पाहायला मिळतील. तोपर्यंत पाहिलं तर दुहेरी धाव. चांगली रनिंग मिटून विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. फायनलच्या मॅच मध्ये हेच गरजेचं आहे. 100% एफर्ट सर्वच खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू देखील आपण पाहिले तर अप्रतिम असा हाताळला होता. फटका देखील तितकाच सुरेख. क्षेत्ररक्षण त्याहून सुरेख. पुढचा बॉल इथे अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आदित्य तिथे मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळेल. दुहेरी धावेचा प्रयत्न तिथे मात्र थांबवलं जात आहे. शशांक यांना आपण आता स्ट्राईक वरती सज्ज पाहणार आहोत. फार वेळानंतर शशांक इथे मात्र स्ट्राईक वरती येत आहेत. एकेरी धावच्या मदतीने स्कोअर कार्ड मध्ये बदल. धाव संख्या आपण पाहणार आहोत ती 43 रन्स 43 धावा. षटक क्रमांक आपण पाहिले तर चौथा प्रगतीपटावरती सुरू आहे. पुढचा बॉल या षटकातील आपण शेवटचा चेंडू पाहणार आहोत. शशांक स्ट्राईकवर सज्ज आहे. पुढचा बॉल इथे काय वेगाने बॅट फिरवली आहे. बॅटची कडा आणि तन्मय तिथे मात्र विकेटच्या पाठीमागे झेल टिपतील आणि शशांक देखील झेलबाद जाऊन तंबूच्या सरायला बॅक टू द पॅव्हिलियन. न्यायासाठी मदतीला धावशील का तू झाला म्हणजे धावशील का असा तरी देवा मला पावशील का तू झाला म्हणजे धावशील का आता तरी देवा मला पावशील का तू झाला म्हणजे धावशील का. चला आपल्याला अजून देखील पाहिलं तर दुसरा डाव देखील संपवायचा आहे. पॅड लाईटचं एक कारण चालणार नाही आहे. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड फिनालेचा सामना अगदी त्याच रीतीने इथे मात्र पार पडताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 43 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर प्रशांत कोळी मागच्या मॅचचा हिरो इथे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. नौकर शैलीचा बॅटर दीपू रैना इथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक. प्रेम पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न आणखीन एकदा झेल सुटलाय. दुहेरी धाव्याचा देखील प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे मात्र पळून प्राप्त होतीये. प्रशांतची आपण गोलंदाजी जर पाहिली ना तर अप्रतिम आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी स्लोवर वन चेंडू हाताळण्याचं काम त्यांनी मागच्या षटकामध्ये केलं होतं. पहिल्या चेंडूवरती इथे देखील झेल घेण्याची संधी होती परंतु तू ती संधी गमावली. इथे स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलंय. पळून घ्यायचं धावा. बॉल तोपर्यंत प्लेयर मध्ये असेल आणि पंच देखील आपण पाहूयात काय कॉल कळवतील. पंच कॉल कळवतील. मुख्य पंच तिथे मात्र निर्णय घेताना पाहायला मिळतील.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, अंधार होईल. आपण पाहिलं तर तिसरं पंच आपला कॉल कळवतील. क्षेत्ररक्षण सजून घ्या. सेकंड इनिंगमध्ये आपल्या संघाला बॅटिंग करायची आहे. तिसरं पंच आपला निर्णय आपल्या परत त्वरितच घेऊन येतील. मुख्य पंचांनी कळवलंय 1 डिक्लेअर. थांबा 1 मिनिट. चला तिसरे पंच कॉल कळवतील आणि मुख्य आयोजक देखील. ते पळून घेतलं त्याच धाबा इथे मात्र ग्राहीत धरल्या जाईल. एक डिक्लेअर असेल. इथे देखील आपण पाहिलं तर एक डिक्लेअर अशी धाव. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर प्रॉपर बॅटवर चेंडू येत नाही. डीप एंड विकेटला नितीश कोंडविलकर. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी आपण पाहिलं तर थोडीशी खराब. स्वतःवरती निराश असेल नितेश. इथे मात्र एक शॉट असं पंच कळवतील. काय पंच? एक शॉट. आत्ताची एकच धाव असेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. 48 धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या रिजन मध्ये. चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पार. हा येईल चौकार. 4 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या अगदी लगत चेंडू निर्धाव. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तितक्या चतुराईने गोलंदाजी केली. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव. स्विंग आणि मिस. षटक क्रमांक 5चा खेळ संपुष्टात येईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 51 धावा. 52 धाव्यांचं आव्हान इथे मात्र रॉयल टायगर या संघाला दिलं जाईल. चला आविष्कार क्रिकेट क्लब लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तसंच आघाडीचं बॅटर रॉयल टायगर संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. चला मीटिंग्स नकोय सर. थोडंसं पटपट खेळायचंय. 5 षटक आहे आणि आपण पाहिलं तर टाईम देखील खूप आहे. 6:36 झालेत. अजून 15 ते 20 मिनिटामध्ये अंधार पडायला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आविष्कार क्रिकेट क्लब हे आपण पाहिले तर संघ या मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतात. एका ओळीत एका रांगेमध्ये इथे मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहे. तसंच रॉयल टायगर संघ दोन्ही आघाडीचा बॅटर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. पाणी आतमध्ये द्यायचं आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानामध्ये आले आहेत. अंधाराचा वेळ आहे. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. 52 धावांचं आव्हान इथे मात्र रॉयल टायगर्सच्या संघाला असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर करणारा संघ आविष्कार क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच बॅटिंग करणारी टीम रॉयल टायगर हा मॅच ही संघ आपल्याला पाहायला मिळते. मागच्या स्पर्धेमध्ये देखील या चषकामध्ये हे दोन्हीच संघ इथे मात्र फायनलला होते. त्यावेळेला आपण पाहिलं तर रॉयल टायगर हा संघ विजय प्राप्त झाला होता. परंतु यावेळेला आपण पाहूयात कशा प्रकारे इथं मॅचचा रिझल्ट असेल. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. थोडंसं पटपट खेळायचे, थोडीशी घाई करायची. 6 वाजून आपण पाहिलं तर 38 मिनिटांचा कालावधी झाला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आविष्कार क्रिकेट क्लब हा संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. आघाडीचा बॅटर तन्मय देशपांडे आणि संजय चव्हाण ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर शाहिद शेख आणखीन एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली टीम इथे आपल्याला आविष्कार या संघाची पाहायला मिळते. चला पंच कळवतील. ग्रँड फिनालेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे मात्र मोटाईट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाहीये. शॉट डीप मिड विकेटला. इथे एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी आपण पाहिलं तर सुरेख केली होती. बॅकअप त्याहून सुरेख एक दुहेरी धावण. इथे मात्र श्री गणेशा झालं. धावसंख्येला सुरुवात झाली. गणेश कोळी जे गणेश कोळी ज्या ठिकाणी असतील त्यांनी आपल्याला विनंती करतो की आपण टॉस कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इथे देखील आपण पाहिलं तर 22 रुपयाची धाव असेल. शाहिद इथे मात्र थोडासा निराश असेल यष्टीरक्षकाकडून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण अतुल गायकवाड यांना पाहतोय. पहिल्या डावामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग केली होती. ते तिथे मात्र यष्टीरक्षण करण्यासाठी सज्ज आहे. चला थोडंसं पटपट क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. पुढचा बॉल. शाहिद इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. सातत्याने इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुढचा बॉल. इथे शॉर्ट आर्म जॅब, परंतु फटका फसलाय. आपण पाहिलं तर प्रॉपर बॅटवर येत नाही. 2 टप्पा घेत शशांक तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू अडवताना पाहायला मिळेल. 2 धावा तिथे मात्र पळून प्राप्त होतील. दोन्ही धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 5 झाली आहे. 52 धावांचं आव्हान आत्तापर्यंत आपण पाहिलं तर सुरेखरित्या सुरुवात तर झाली आहे. शाहिद शेख गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तसंच आघाडीचे बॅटर संजय चव्हाण. इथे आपण बारचा वापर. शॉर्ट आर्म जॅब आणखीन एकदा. शॉर्ट मिड विकेटला. दीपू रैना इथे चेंडू अडवताना पाहायला मिळतील. तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 6 धावा झाली. आता मॅचचं समीकरण 26 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. पुढचा बॉल. इथे शरीरभेदक मारा. धावबादाची संधी असेल, परंतु तिथे मात्र थांबवलं जातंय. चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. संजयने देखील आपण पाहिलं तर लगेचच त्या धावाला नकार दिलाय. एक डॉट बॉल मैदानामध्ये आला आहे.
शाहिदांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. तन्मय सारख्या मोठ्या बॅटरला इथे मात्र थांबवण्याचं काम इथे मात्र शाहिदने केलंय. पुढचा चेंडू इथे देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काडा घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला मार्गस्थ झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपुष्टात येईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 7 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी शाहिद यांची पाहायला मिळते. एकही मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाहीये. आता मॅचचं समीकरण 24 चेंडू आणि 45 धावा. 24 बॉल 45. पुढचा बॉल षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2ला सुरुवात. पॉवर प्ले पेटूचं षटक. दीपू रायना एक ओव्हरसीज खेळाडू, डावखुऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज. पहिला बॉल इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. शरीर भेदक मारा. चेंडू आपण पाहिलं तर शरीरावरती आदळून थर्डमॅनला मार्गस्थ झाला आहे. तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल, एक लेग बाय स्वरूपाची धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय ती 8. रुद्र यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. शॉर्ट पॉईंट असं धावतं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे शाडांपोल चेंडूला फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. षटकार 6 धाव्यांसाठी. डीजे धन्यवाद. संजय चव्हाण संघाचा संघनायक इथे मात्र पुढाकार घेताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये इथे दुसऱ्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटपण आला आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट केला आहे. कट कव्हर पॉईंटच्या दिशेने निखिल तिथे मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 15 धावा. एकही बॅटर बाद नसेल. रॉयल टायगर्स या संघाला आपण पाहिलं तर 21 चेंडूंमध्ये आता 37 धाव्यांची गरज. पुढचा बॉल दीपू रैना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राज इथे झेल निसटलाय. फायनलच्या मॅच मध्ये तन्मय सारख्या एका मोठ्या बॅटरचा झेल तिथं मात्र निसटलाय. पाहूयात हा झेल आविष्कार क्रिकेट क्लब या संघाला कितपत मागत पडेल. 2 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आपण पाहतोय ती 17 धावा. 17 म्हणलं की खतरा. 17 का खतरा. आपण पुढचा बॉल पाहणार आहोत. पुढचा बॉल 17 का खतरा. दीपू रायना गोलंदाजीच्या मार्कवर आहे. इथे मात्र गोलंदाजालाच खतरा आहे. चेंडूच्या फेकून दिले 6 धाव्यांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम इथे मात्र तन्मयने केले. ह्या आधीच्या चेंडूवर जर आपण पाहिलं ना सर झेल सुटला होता. त्यानंतर षटकार तन्मयच्या बॅट बंद आलाय. पुढचा बॉल इथे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये थोडासा फंबल. धावबाजाची संधी. शाहिद शेख इथे मात्र चुकीच्या बाजूने थ्रो करताना पाहायला मिळत आहे.
षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपुष्टात येईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहणार आहोत ती 24 धावा. एकही बॅटर बाद नसेल. आता मॅचचं समीकरण 18 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. 9 धावेच्या सरासरीने ते मात्र या धावांचा पाठलाग करावा लागेल. चला थोडंसं पटपट अंधार होताना पाहायला मिळतोय. 3 षटक अजून देखील शिल्लक आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3ला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर एक युवा टॅलेंट या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी कामगिरी ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली ना, तो आर्यन इथे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. 18 चेंडू आणि 28 धावा हे महत्त्वपूर्ण षटक आहे. या महत्त्वपूर्ण षटकावर इथे मात्र संघाच्या संघनायकाने ही जबाबदारी सोपवली आहे. पहिला बॉल आर्यनचा. इथे चेंडू आपण पाहिले तर मिड विकेटच्या रिजनमध्ये झेल घेण्याची संधी, परंतु चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. हा येईल तन्मयच्या बॅट बंद. चौकार. 4 धावा. मामा नागलो. काय अप्रतिम अशी फटकेबाजी तन्मयच्या बॅटमधनं पाहायला मिळते. 9 चेंडू 16 धावा वैयक्तिक खेळी. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. पुढचा बॉल आर्यन. पाहूयात कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील तन्मयला. इथे परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू इथे मात्र हाताळलाय. चांगलं कमबॅक इथे आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता मॅचचं समीकरण 16 चेंडू 24 धावा. पुढचा बॉल इथे आखूड टप्प्याचा, परंतु चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. चांगला पुनरागमन. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर चौकार, त्यानंतर ते 2 चेंडू इथे मात्र डॉट असतील. आता आपण पाहिलं तर 15 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. ग्रँड फिनालेची मॅच ही मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे फुलटॉस समोरच्या दिशेने शाहिद चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, पण चेंडू जाईल सीमारेषा पार. तन्मयच्या पाठमध्ये येईल या षटकातील दुसरा चौकार. मोरक्या 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 माझा मोरक्या मोरक्या तुझा मोरक्या 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 माझा मोरक्या मोरक्या. धन्यवाद. काय बॅटिंग इथे आता तन्मयची पाहतोय. 1 चौकार, त्यानंतर ते 2 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव, परंतु पुन्हा एकदा प्रति हल्ला इथे मारत आर्यन यांच्यावरती केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अप्रतिम असं सजवलं जात आहे. पुढचा बॉल इथे शॉर्ट पोल धरतोय सक्सेसफुल. चेंडूला सरळ पाठवून दिलंय डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धाव्यांसाठी तन्मयच्या बॅटमध्ये येईल आणखीन एक षटकार. धन्यवाद. आता मॅचचं समीकरण 13 चेंडू आणि 14 धावा. इथे संघाचे अगदी अनुभवी खेळाडू एका युवा गोलंदाजाला कान मंत्र देण्यासाठी सज्ज असतील. 13 बॉल 14.
इथे आणखीन एकदा चेंडू लॉफ्ट केलाय वाईड लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. चेंडू आणखीन एकदा जाईल वन बाउंड सीमारेषा पार. काय बॅटिंग इथे आपण तन्मयांची पाहतोय या षटकामध्ये. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट बंद आलाय. वाजवा. जर दोन्ही बॅटरपैकी एकाने जर षटकार मारला कोणी तर राहुल तळेकर च्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल इथे शॉर्टआर्म केलाय समोरच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. एक सिंगल प्राप्त होईल. दीपू रैना इथे मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर विशाल. पहिला बॉल आपण पाहिले तर एकेरी धाव. 11 चेंडूंमध्ये आपण आता समीकरण पाहतोय 9 धावा. ही ते मात्र चेंडू स्लॉक केलाय. चेंडू आणखीन एकदा वन बाउन्स डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिले तर एक सिंगल. तन्मय देखील आपण पाहिले तर मोठा फटका लावण्याचा प्रयत्नच करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल होताना पाहायला मिळेल. सर्वात जास्त आपण पाहिले ना तर या डावामध्ये परफेक्ट यॉर्कर. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक. तिथे मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळेल. अभंतर धाव. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल. लेग बाय स्वरूपाची धाव असेल. आत्ताच आपण पाहिले तर 2 धावा तिथे मात्र प्राप्त पूर्ण होतील. या चेंडूवर जर षटकार आला तर राहुल तळेकर यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख पारितोषिक संजयसाठी देण्यात येईल. पाहूया षटकार म्हणून मॅच फिनिश करतील का. 9 बॉलचा इथे बिगिट केलाय. काय षटकार आहे. मॅच फिनिश. रॉयल टायगर संघ इथे मात्र सेलिब्रेशन करताना पाहायला मिळेल. जयंती चषकचा विनर संघ रॉयल टायगर. तसंच आपण पाहिलं तर आविष्कार क्रिकेट क्लब हा दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय. अप्रतिम अशी खेळी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अतुल गायकवाड, निखिल क्षीरसागर, शाहिद शेख, दीपू रैना, विकास येडेकर ह्या देखील आपण खेळाडूंकडे अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या मॅचमध्ये तन्मय देशपांडे एक मोठं वादळ त्यांच्या समोर उभं होतं. 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथे राहुल तळेकर यांच्या मार्फत संजय चव्हाण यांना देण्यात येईल. अप्रतिम अशी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅच समाप्तीनंतर तुम्हारा